तर आज बनवूया मस्तपैकी दम बिर्याणी. दिवसाची सुरुवात झाली इथे चहा बनवण्यापासून. ॲज युजुअल रोज सारखी मी चहाच बनवते पहिले. आणि मी व्लॉग बघत होते तर तिथे भजे दिसले मला, तर माझं पण खायचं मन झालं. तिथे मी पण बनवत होती. चहा झाला पण भजे बाकी होते, तर म्हटलं चहा पिऊन घेऊ, हे होतील तेव्हा खाऊया. आणि झोपताना किती गुणी बाळ दिसतंय आमचं, जे की आहे नाही. आणि म्हटलं झोपली त्याची कोमिंग थोडीशी करून घेऊया आपण. आणि जसा मी कंगवा आणला, थोडा 1-2 टाईम फिरवला, तर आमची बाई उठून गेली. म्हणजे तिला चांगल्या गोष्टी आवडतच नाही. आणि मग रात्री इथे बिर्याणीचे प्रिपरेशन करत होते. सर्वात पहिले मी कांदे फ्राय करून घेतले, कारण याला खूप जास्त टाईम लागतो. आणि इथे कांदा फ्राय करता करता मी माझा बोटही फ्राय करून घेतला, कारण उकळलेलं तेल माझ्या बोटावर उडालं होतं आणि इतकं आग होत होती. तर थंड पाण्यात मी हात टाकला होता. ते जाऊ द्या, काट झाल्याशिवाय कोणता स्वयंपाक हा पूर्ण होतच नाही. मग इथे चिकनला मी मॅरिनेट करून घेत होते. तर सर्व मसाले टाकले, त्यानंतर त्याच्यात दही टाकली. दही तर इम्पॉर्टंटच असती. सर्व बेसिक मसाले टाकून बिर्याणी मसाला टाकला आणि लसूण आणि अद्रकचा पेस्ट, कोथिंबीर टाकून त्याला चांगलं मिक्स करून त्याला साईडला ठेवून दिलं. आणि हां, हे सांगायचं राहून गेलं, तेल आणि जो कांदा आपण फ्राय केला आहे तो पण ॲड करायचा आणि थोडासा साईडला काढून ठेवा, हा नंतर आपल्याला लागेल. आणि मी ते तांदूळ उकडून वगैरे घेत नाही, मी ते सर्व कुकरमध्ये शिट्टी मारून घेते. आणि काही लोक टमाटर टाकतात, काही नाही टाकत. मी तर टाकते, कारण त्याने ग्रेव्ही होते. आणि हे इतकं घाण माझ्या अंगावर उडालं होतं ना, काही सांगू. मग हे झाल्यावर त्याच्यात पूर्ण चिकन टाका, मग आता याला चांगलं शिजू द्या. आणि त्यामध्ये हिरवी मिरची पण टाका, 2 किंवा 3. आणि ज्या गोष्टीला मला 1 तास लागला पाहिजे त्या गोष्टीला मला 3 तास लागत आहे, कारण की व्हिडिओ काढा मग बनवा, सर्व खूप टाईम लागतो. मग ते होते तोपर्यंत सॅलेड कट केलं आणि इथे आपली भाजी एकदम छान अशी रेडी झाली. आणि भात पण एकदम मोकळा मोकळा झालेला होता. आणि इथे फायनली सर्व चिकन शिजलं होतं. आणि मग मी कुकरमध्येच लेअरिंग करणार होते, कारण की माझ्याकडे मोठं भांडं नाही आहे. तर इथं 2च लेअरिंग करणार होते. कांदा कोथिंबीर टाका, सेकंड लेअर भाजीची टाका पूर्ण. आणि सेकंडवाली जी आहे पूर्ण तांदूळ टाकून द्या. इथे सर्व रेडी होतं माझं. आणि नक्की सांगा कमेंटमध्ये की दिसायला कशी दिसती. खायला तर मस्तच होती, पण दिसायला कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.